नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांच्या मी आहे या कथासंग्रहातली कथा. आपण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात वृंदा दिवाण लिखित अपघात. रघुनंदन धनपलवारनं गॅरेजमधनं गाडी बाहेर काढली. बंगल्याचं मोठं फाटक सताड उघडून नोकर फाटकापाशीच उभा राहिला. रघुनंदननं गाडी बंगल्याबाहेर काढली आणि ती बंद केली. रिअर मिरर ॲडजस्ट करून त्यांनी मागच्याबरोबर स्वतःची छबी थोडं पुढं झुकून न्याहाळून घेतली. तो केसांवरनं हात फिरवत होता तोच बंगल्याच्या पायऱ्यांवर त्याला उमा दिसली. गाडीतल्या रिअर मिररमध्ये मान वळवून त्याने खिडकीतनं डोकं बाहेर काढलं आणि उमाकडे बघून तो हसला. विसरलेला बॉक्स उमानं नोकराकडे दिला. सखाराम बॉक्स घेऊन गाडीकडे आला. रघुनंदननं उमाकडे बघून विचारलं, हरिकाका कुठे आहेत? गच्चीवर. रघुनंदन सूचकपणे हसला. उमाच्या ते लक्षात आलं आणि ती म्हणाली, प्राणायाम संपलेला दिसत नाही आहे त्यांचा, आणि आज तुम्ही सुद्धा थोडं लवकर निघालाय. रघुनंदननं हातानं निरोप घेतला आणि गाडी स्टार्ट केली. हरिकाका गेले 3-4 महिन्यांपासून तो निघताना बंगल्याच्या बाहेरपर्यंत येऊन त्याला ऐन निघताना म्हणायचे, सांभाळून रे पोरा. आणि उमाकडे बघून म्हणायचे, अलीकडे रस्त्यावर वाहन चालवणं म्हणजे निव्वळ कसरत आहे बघ उमा. आणि ते हसायचे. खरं तर तो फॅक्टरीत जायला निघाला की हरिकाका सारखे लहान मुलासारखे त्याच्या भोवती भोवती असायचे. फोन बिल भरलंस का? त्यांना माहिती होतं की एकदा हा घराबाहेर पडला की आपल्याला पुन्हा उद्या सकाळी भेटणार. रात्रीचं त्याचं घरी येणं काही भरवशाचं नाही. मग दिवसभर त्यांची आणि उमाचीच गाठ असायची. मुलं हॉस्टेलवर शिकायला आणि एवढ्या मोठ्या बंगल्यात दिवसभर उमा, हरिकाका आणि नोकर सखाराम इतकीच माणसं. गिअर बदलून रघुनंदननं गाडीचा वेग वाढवला. रस्त्यावर नेहमीचीच गर्दी होती, वेगानं जाणाऱ्या वाहनांची. पण हरिकाका कधी बरोबर असले गाडीत की म्हणायचे, अरे हळू रे बाबा, इतरांना घाई असली तर जाऊ दे, आपण हळू जाऊ काय. आणि ते एखाद्या लहान मुलासारखे विस्फारलेल्या नजरेनं गर्दीत असलेल्या वाहनांकडे बघत राहायचे. इतके की त्यांना सहजपणे स्वतःचा श्वास घेणं सुद्धा जड जायचं आणि ते रघुनंदनच्याही लक्षात यायचं. अशावेळी त्यांची स्थिती ओळखून रघुनंदन म्हणायचा, काका, आपण गती कमी केल्यानं काही फरक पडत नाही, उलट अपघात होण्याची शक्यता जास्त. गतीशी नातं जुळवून घेणारेच पुढे जातात काका. आणि हसायचा तो. वाढलेल्या वयामुळे असेल कदाचित, पण गाडीतूनही रस्त्यावर येणं, इकडून तिकडे जाणं त्यांना नको वाटायचं. असंख्य घाईत असलेली माणसं, अनेक वाहनं, ह्याबद्दल त्यांच्या मनात भीतीच होती. त्यापेक्षा एकटं घरात राहणं, दिवसभराचा कार्यक्रम शांतपणे पार पाडणं, ह्यात त्यांना आनंद होत होता. सिग्नलजवळ रघुनंदनची गाडी थांबली. वाहनांचा, माणसांचा थवाच्या थवा क्षणात तयार झाला. सेकंदानं तो वाढत गेला. स्कूटर्स, गाड्या, मोपेड्स, जीप, काय एकमेकांना खेटत साठत गेले, विस्तारत गेले काही सेकंदातच. सिग्नल मिळाला आणि वाहनांचा थांबलेला ओहोळ प्रवाहित झाला. आपापल्या दिशेंनी वाहत सुटला. रघुनंदननं आपली गाडी त्या गतीत ठेवली. त्याला सिग्नल मिळताच हरिकाका आठवले. रोज वाहनांची, रस्त्याची, अपघाताची शक्यता सुचवणारे, सावध करणारे. गाडीत सुरू असलेली किशोरी आमोणकरांची टेप रघुनंदननं बंद केली. खरं तर ही त्याची गाडी घेतल्यापासूनची सवय. इकडे गाडी सुरू करायची आणि लगेच गाडीतला टेपही. मंद आवाजात कोणीतरी आपल्या बाजूच्या सीटवर बसून खास आपल्यासाठी गातंय अशा बेतानं आवाज ठेवलेला असे. त्यात अलीकडची फिल्मी गाणी नसत.
कुठल्या तरी शास्त्रीय संगीताची टेप असे, जसराज, कुमार गंधर्व, गंगूबाईंची. त्याचं चवीनं ऐकणं सुरू असायचं. त्यानं गाडीतली गाण्याची टेप बंद केली आणि त्याची स्वतःच्या विचारांची टेप सुरू झाली. त्याच्याही नकळत आठवणींनी, घटनांनी ती रिवाइंड होत गेली. योगायोगानं उमाचं हार्टचं ऑपरेशन आणि त्याच्या वडिलांचं निधन त्याच महिन्यात घडलं. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्याचे वडील गेले आणि 27 एप्रिलला मस्ट असं डॉक्टरांनी म्हटल्यामुळे उमाचं हार्टचं ऑपरेशन झालं. घरात ती एकटीच उरली, मुलं हॉस्टेलवर. 3-4 महिन्यात संधी मिळाली म्हणून हरिकाकांचा श्रीधर अमेरिकेला निघाला. हरिकाकांनी घर डोक्यावर घेतलं. माझ्या नावाने आंघोळ करून जा असं निर्वाणीचं त्यांनी सांगितलं, पण रघुनंदनमध्ये पडला. श्रीधरला त्यांनी सांगितलं, श्रीधर तू जा, मी बघतो हरिकाकांकडे, त्यांना माझ्याकडे राहायलाच नेतो. आश्वासन देऊन टाकलं त्यांनी श्रीधरला. उमासाठी एखाद्या दिवसभराच्या माणसाच्या शोधात तो होता आणि हरिकाका उमाला परके नव्हते. हरिकाकांनी खूप धिंगाणा घातला, पण श्रीधर गेलाच अमेरिकेला आणि हरिकाकांची बोळवण रघुनंदनकडे झाली. खरं तर श्रीधर म्हणाला होता, बाबा तुम्हीही चाला, तुम्हाला माझ्याजवळ राहायचं आहे ना, मग मी इथे राहिलो काय किंवा अमेरिकेत राहिलो काय, तुम्हाला काय फरक पडणार आहे. पण हरिकाका एखाद्या हट्टी मुलासारखे रुसून बसले. तू मला मेलास आणि मी तुला मेलो अशा शब्दांवर आले. भिंतीवर डोकं आपटून घेतलं, जेवण सोडलं, काय काय प्रयोग त्यांनी करून बघितले, पण श्रीधर त्यांचाच मुलगा, तो गेला. निघताना रघुनंदनला म्हणाला की तुझ्यावर सोपवून जातोय, सांभाळ, फिरलंच त्यांचं मन तर नेईन त्यांना, पैशाची तुला कमतरता भासू देणार नाही. श्रीधर जाईल असं हरिकाकांना आत कुठेतरी अजिबात वाटलं नव्हतं, पण तो खरंच गेला आणि ते कोसळले. त्यांनी अंथरूणच धरलं. बडबडत राहायला लागले, हातवारे करायला लागले, थोडेसे भ्रमिष्ट झाले होते. पराभव पचवणं माणसाला जड जातं म्हणतात. त्यांचं मानसिक संतुलन ढळलं होतं. शिक्षा भोगावी तसे हरिकाका वागायला लागले. लग्न न करता 5 वर्षांपासून सांभाळलेल्या मुलावर बापांना अधिकार दाखवला होता, पण तो फोल ठरला होता. आपला मुलगा आपल्याला सोडून जाणार नाहीच, तो पैशावर, श्रीमंतीवर लाथ मारेल आपल्यापुढे, हा भ्रम ठरला होता. आणि शेवटी श्रीधर त्यांना सोडून गेला. रघुनंदन, उमा आपलं आपुलकीनं करतायत म्हटल्यानंतर हरिकाका वेगानं निवळले, स्वतःला समजवत राहिले. आपलंच मागचं आयुष्य, त्यातले चढ उतार, राग लोभ, मनस्ताप सगळं विसरले, वेगळेच बनले, निवळणाऱ्या पाण्यासारखे. इथे आपण परवापासनं नाही तर कैक वर्षांपासून राहतोय असंच वागायला लागले. पण श्रीधरनं त्यांना दिलेला डंख याचा मात्र त्यांना विसर पडलेला नव्हता. कुठल्याही संदर्भात श्रीधरचा उल्लेख झाला की ते पेटून उठत. त्यांचा गोरा चेहरा रक्तवर्णी होई, डोळ्यातला शांतपणा आटून जाई. घराघरा बुबुळं फिरवत ते हातवारे करत म्हणत, अरे कोण श्रीधर, मी नाही ओळखत त्याला, माझा त्याचा काहीही संबंध नाही, समजलं का. आणि दुसऱ्या क्षणी म्हणत, रघुनंदन माझं सगळं तुझं आहे, मला ते सगळं तुझ्या नावावर करायचं आहे, बंगला, शेती, ठेवी आणि सोनं नाणं सुद्धा. सांग कधी नेतोस मला वकिलाकडे, मला विल करायचं आहे, एक चिंधीसुद्धा मला त्याला द्यायची नाही आहे. असं बोलत बोलत ते उठत, बोलता बोलता कपडे करत आणि रघुनंदनला म्हणत, सांग कुठल्या वकिलाकडे नेतोयस मला, आत्ता जाऊ, उशीर नकोय मला, का थांबायचं आणि कशासाठी. रघुनंदन म्हणायचा, काका हो घाई कशाला करताय, आत्ता 11 वाजता कुठलाही वकील आपलं म्हणणं ऐकून घेणार नाही, एवढ्या रात्री तो दारसुद्धा उघडणार नाही, आता झोपा शांतपणे, आपण उद्या जाऊया.
वकिलांना भेटण्यासाठी त्यांची वेळ घ्यावी लागते काका. तो त्यांची समजूत घाली आणि तेही चडफडत गप्प बसत. परवाच उमा रघुनंदनला थट्टेनं म्हणाली होती की हरी काका म्हणजे तुम्हाला लागलेली एक लॉटरी आहे. त्यावर रघुनंदन म्हणाला होता की संपत्ती अशी सहजासहजी मिळत नसते उमा. त्या संपत्तीमागे माणसांच्या भावनांची भूतं बसलेली असतात, कळलं. आणि तो भकासपणे हसला होता. त्यावर उमा म्हणाली होती, अहो आज ना उद्या हरी काका त्यांचं सगळं तुम्हालाच देतील. त्यांचा श्रीधरवरचा राग कणानं सुद्धा सौम्य झालेला नाही आहे. माझं म्हणणं खरं ठरणार, लक्षात ठेवा. याची प्रचिती रघुनंदनला सुद्धा आली होती. कुठे टेबलावर श्रीधरचं पत्र दिसलं की हरी काका तिरीमिरीनं तिथं जात आणि त्या पत्राच्या चिंध्या चिंध्या करून टाकत. श्रीधरचं कुठल्याच रूपातलं अस्तित्व त्यांना सहनच होत नव्हतं. आणि रघुनंदननंही हे सगळं सविस्तरपणे थोडं तिखट मीठ लावून श्रीधरला कळवायचं सोडलेलं नव्हतं. तो इतकंच करून थांबला नव्हता तर महिन्याभरातून हरिकाकांना कोणाकडे न्यावं लागलं, त्यांना कसली ट्रीटमेंट द्यायला लागली याचंही तो रसभरीत वर्णन करायचा. खर्चाचा आकडा फुगवून लिहायचा आणि मग 8च दिवसात श्रीधर काही $, रघुनंदनच्या नावाने पाठवत होता. त्याची कुठेही वाच्यता होत नव्हती. आकडा वाढत होता, ठेवी फुगत चालल्या होत्या. आपण एक बेमालूम खेळी अगदी सहजपणे खेळतोय याचा आनंदही होताच की रघुनंदनला. त्याच्या मनात भुईनळे फुटायला लागले होते. घाई करत होते हरिकाका, पण घाई नव्हती रघुनंदनला. अजून 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 माणसाची इच्छा सीमित नसते म्हणतात ना, तशातला भाग होता तो. उमानं सहज म्हटलं होतं तरी रघुनंदनला हरिकाका तसे लॉटरीच वाटत होते, कष्टाशिवाय मिळणाऱ्या अमाप धनासारखे. हरिकाकांच्या विचारात, रागात, मनात तसूभराचाही फरक त्याला जाणवत नव्हता. त्यामुळे हरिकाका त्यांची प्रॉपर्टी ही आज ना उद्या फक्त आपलीच आहे ही त्याची भावना दृढावत चाललेली होती. हरिकाका वारंवार म्हणताय तेव्हा सवडीनं एखादा चांगला म्हणजे आपल्याला सोयीस्कर असा वकील बघून त्यांचं मृत्यूपत्र त्याला करून घ्यायचं होतं. काळाच्या उदरात काय असेल माहिती नसतं म्हणतात, पण तो घाई करत नव्हता, थांबला होता. 2 वर्षांपूर्वी रघुनंदनला कोणी म्हटलं असतं की तुझ्या बायकोचं अचानक हार्टचं ऑपरेशन होईल, जेवून झोपलेले वडील सकाळी उठणारच नाहीत आणि हरिकाका तुझ्याकडे कायमचे राहायला येतील, मग श्रीधर कायम वास्तव्यासाठी अमेरिकेला जाईल, तर त्याचा विश्वास बसला नसता. पण अशा अनेक अशक्य शक्यतांनी आयुष्याला कधी कधी कलाटणी मिळते, हेही खरं. विचार करता करता आपण फॅक्टरीच्या गेटजवळ केव्हा आलो त्याला कळलंच नाही. तो आवाज झाला. फाटकासमोर गाडी थांबताच तो भानावर आला. कितीतरी वेळापासून सुरू असलेली विचारांची, स्मृतींची टेप बंद पडली. तो स्वतःशी हसला, खालचा ओठ चावत. फाटकातून गाडी आत घेताना गाडीनं घेतलेल्या वळशाबरोबर त्याचं आतलं मन म्हणालं की रघुनंदन उशीर करू नकोस. हरिकाका तयार आहे तर मृत्यूपत्र करून घे, स्वतःजवळ ठेव. पुढे मागे ते आधारच ठरेल. कारण श्रीधर शेवटी माणूस आहे. हरिकाका गेल्याचं कळल्यावर येऊन सगळं माझंच आहे असं म्हणून डोलणार नाही कशावरनं. तो पाठवत असलेल्या $वर जाऊ नको. ती त्याच्या अपराधी मनात मोजलेली किंमत नसेल कशावरनं. गाडी पार्क करून रघुनंदन ऑफिसमध्ये आला. एअर कंडिशनर सुरू केलं. त्यांनी शांत मनानं, आपणच कष्टानं, प्रयत्नानं उभारलेल्या फॅक्टरीच्या ऑफिसातल्या स्वतःच्या केबिनवरनं नजर फिरवली. मनभर अहंकाराची एक लाट हेलकावत गेली. मनात सुख उमलत गेलं. शिपायांनी काही कागद पुढे केले. ते बघण्यासाठी रघुनंदन पुढे झुकला. तोच फोन खणखणला. रघुनंदन रिसिव्हर कानाला लावत होता
त्याचं आतलं मन म्हणत होतं की झाली रे बाबा तुझ्या दिवसाला सुरुवात. पलीकडनं उमाचा आवाज आला. हॅलो. हां बोल की उमा. रघुनंदन तरतरीतपणे म्हणाला. फोनवर बोलायचं म्हटलं ना की उमाचा कायम घाबरा थरथरता स्वर तिच्याही नकळत उमटून जातो हे त्याला माहिती होतं. तुम्ही फॅक्टरीत केव्हा पोचलात? अगं हा काय आत्ताच पोचतोय का गं? कशासाठी? नाही नाही तुम्ही लगेच निघा ताबडतोब. कमालीचा घाबरलेला स्वर. अहो हरिकाका पडले. ती कसंबसं बोलली आणि थांबून गेली. हरिकाका पडले? कुठे कसे? रघुनंदननं धास्तावून विचारलं. अहो जिन्यावरनं येताना पाय घसरला असणार. गडगडत खाली आले. बोलत चालत नाही होत ते. या ना तुम्ही लवकर. रघुनंदन उठलाच. त्याला आतून घाम सुटला. एअर कंडिशनर चालू होतं. त्यांनी भराभरा दोघा चौघांना बोलवलं. त्या दिवशीच्या व्हायलाच पाहिजे अशा गोष्टींचं स्वरूप सांगितलं आणि तो ब्रीफकेस घेऊन केबिनमधनं बाहेर पडला वाऱ्याच्या वेगानं. काहीतरी विपरीत घडलं होतं. गाडी काढून तो रस्त्यावर आला. गिअर बदलत रस्त्याचा अंदाज घेत तो वेगानं निघाला. त्याचं मन म्हणत होतं की वयानुसार पडणं रास्त आहे पण हरिकाकांना गंभीर अपघात होता उपयोगाचा नाही आहे. चौथ्या गिअरमध्ये गाडी टाकत त्यांनी ठरवून टाकलं की हरिकाका शुद्धीवर आले की पहिलं काम वकील गाठायचा, मृत्यूपत्र करून घ्यायचं आपल्या सोयीचं. नाहीतरी 2 वर्ष सांभाळलंच ना त्यांना. आणि त्यांचा पोटचा मुलगा तो गेला ना त्यांना सोडून. घरातून वरती गेलेल्या जिन्याच्या शेवटच्या पायरीजवळ हरिकाकांना झोपवलेलं होतं. हरिकाका शांत होते. तिथेच झोप लागावी असे झोपले होते. कुणीतरी त्यांच्या अंगाखाली जमेल तशी चादर सरकवलेली होती. सखाराम भांबावलेला होता. उमा रडत होती. अगदी ओक्साबोक्षी रडत होती. रघुनंदनला बघून म्हणाली, अहो तुम्ही गेलात. मी आत आले 5-7 मिनिटातच वरनं काहीतरी गडगडत घरंगडत खाली येताना जाणवलं. काय आहे म्हणून बघायला आली तर हरिकाका. ती पुन्हा रडायला लागली. रघुनंदननं विचारलं की मग सखाराम कुठे होता? जी मी बाहेर गुलाबाच्या ताटवेला पाणी देत होतो जी. बाईंनी हळी दिली आलो मी धावत. रघुनंदनला वाटलं म्हणजे या दोघांपैकी कोणी वरती नव्हतं. उमा सांगतीये तशी ती खरंच स्वयंपाकघरात होती असावी. का सखाराम बागेत म्हणून ही वरती गेली आणि पायऱ्या उतरणाऱ्या वयस्कर हरिकाकांना उमानं मागणं. कारण तीच म्हणाली होती ना की हरिकाका म्हणजे तुम्हाला लागलेली लॉटरी आहे. तो संदर्भांच्या पायऱ्या चढत होता. मूर्ख आहे उमा असं त्याला मनातनं वाटलं. कारण हरिकाकांनी मृत्यूपत्र केल्याशिवाय आपल्याला त्यांच्या संपत्तीतली कपर्दिकसुद्धा मिळणं शक्य नाही हे तिच्या सामान्य डोक्यात येणं शक्य नव्हतं. नुसत्या वाटण्यानं बोलण्यानं संपत्ती चालवली नाही तर कागदपत्री पुरावे हवेत, तसे करार व्हायला हवेत. सखारामच्या साहाय्यानं रघुनंदननं हरिकाकांना बैठकीतल्या सीटीवर ठेवलं. जमिनीपासून शरीर उचललं गेलं तेव्हा अस्फुट असा वेदनेचा हुंकार त्यांच्या ओठातनं बाहेर पडला. तोही क्षणभर. नंतर सगळं शांत. जणू काही हरिकाका झोपलेत, गाढ झोपलेत. आणि उमा, रघुनंदन, सखाराम त्यांच्या सभोवती जमून गप्पा मारतायत. रघुनंदननं अगोदर त्यांच्या फॅमिली डॉक्टरला फोन लावला. खांडेकरच फोनवर भेटले. रघुनंदननं काय काय घडलं ते त्याला जमेल तसं सांगितलं आणि पुढे काय करायचं तेही विचारलं. स्वतःचं डोकं शांत ठेवून संयमानं. खांडेकर म्हणाले त्यांना वैभव रुग्णालयात हलवायला हवं शक्य तितक्या लवकर. तिथे माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत. मुख्य म्हणजे एकाच ठिकाणी सगळ्या तपासण्या केल्या जातील. तज्ज्ञांचा सल्ला तिथेच मिळेल. डॉक्टर खांडेकरांनी ॲम्ब्युलन्स पाठवली. तासाभरात हरिकाकांना गावातल्या सुसज्ज अशा वैभव हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. 2 तासांपूर्वी गच्चीत प्राणायामात बुडालेले हरिकाका पुन्हा वेगळ्या प्रकारे प्राणायाम करायला लागले.
डॉक्टर खांडेकरांनी हरिकाकांना बघून म्हटलं, द केस इज सिरियस. ते डोक्यावर पडलेत, पडत पडत गेलेत, एकदा नाही 3-4दा. सिम्पली हॉरिबल. तांब्या चेपावा ना तसा त्यांचा मेंदू चेपला गेला असेल म्हणून ते बेशुद्ध पडले. नियंत्रणाचं यंत्रानेच मार खाल्ला ना. एखादा जोक करावा तसे ते हसले रघुनंदनकडे बघून. रघुनंदन सुन्न झाला. काळजीनं म्हणाला, म्हणजे ते शुद्धीवर येतील ना? आजच असं नाही, पण उद्या परवा किंवा लेट अस होप सो. डॉक्टर खांडेकर खांदे उडवत म्हणाले. रघुनंदनला वाटलं, फार नाही पण किमान मृत्यूपत्रावर सही करण्यास लागणाऱ्या वेळे इतके तरी ते शुद्धीवर आले ना तरी चालेल. मग पुन्हा कितीही दिवस ते बेशुद्ध पडले तरी आमची काय हरकत नाही. तो नुसता चुळबुळत राहिला. मनातलं खरं खरं बोलणं शक्य नव्हतं आणि खरी व्यथा ती होती. आपण काळावर फारच भरवसा ठेवला याचा पहिल्यांदा त्याला पश्चात्ताप झाला. तो उभा घामेजला होता. हरिकाका चांगले तयार होते, पण आपणच दिरंगाई केली, ढील दिली अनावश्यकपणे, असंही त्याला वाटून गेलं. पण हे असं अचानक होईल असं वाटलं नव्हतं ना. म्हातारी वयस्कर माणसं पडतात, त्यांच्यावर ऑपरेशन्स होतात, ती सुधारतात, ती पूर्वी इतक्याच आत्मविश्वासानं हिंडायला फिरायला लागतात. हा अनुभव होता सभोवतालच्या जगाचा. उमानं हरिकाकांना अपघात झालाय असं फोनवर म्हटलं तेव्हा त्याला वाटलं होतं की हरिकाका पडले असावेत, तेही उभ्यानं बाथरूममध्ये किंवा कोपऱ्यातल्या तुळशीला पाणी घालायला जाताना. अंगणातल्या पाण्याच्या पाईपला अडखळूनही ते पडू शकतात, पण हे असं चेंडूसारखं गडगडत जिन्यावरनं खाली कोसळतील असं वाटलं नव्हतं त्याला स्वप्नात सुद्धा. ग्रुपने डॉक्टरांच्या चर्चा, विविध चाचण्या यात तो दिवस संपून गेला. विचार करायला सवडही मिळाली नाही. रात्री 10 वाजता हरिकाकांना फ्लोअरवरच्या रूम नंबर 325 हलवण्यात आलं. सर्जरी, मेडिसिन, ॲनेस्थेशिया अशा विविध क्षेत्रातल्या डॉक्टरांचा घोळका हरिकाकांच्या स्ट्रेचरबरोबर होता. वैभवचे चीफ सर्जन आणि प्रख्यात डॉक्टर खन्ना शुद्ध मराठीत रघुनंदनला बाजूला घेऊन म्हणाले, तुमचा आग्रह होतोय म्हणून यांना स्पेशल रूममध्ये हलवतोय आम्ही. हे जनरल वॉर्डातही राहू शकले असते. काय आपण त्यांना कुठेही ठेवलं तरी त्यांना कळणं शक्य नाही आहे. शिवाय हे अशा प्रकारचे पेशंट्स त्या वॉर्डात आहेत. रघुनंदननं काळजीनं विचारलं, मी नाही समजलो. डॉक्टर खन्नांनी त्यांच्या खांद्यावर थोपटलं. हात तिथेच ठेवून ते म्हणाले, हे जे कोणी तुमचे नातेवाईक आहेत ते काका आहेत अहो माझे. तर त्यांच्या मेंदूला मार लागला आहे. खरं तर हे जायला हवे होते, म्हणजे मरायला हवे होते ऑन द स्पॉट, पण दोरी तुटली नाही म्हणतात ना, ते असं. म्हणजे हे हरिकाका इथून पुढे कधी शुद्धीवर येणारच नाहीत? चक्रावून रघुनंदननं विचारलं. मनात भीती ह्याच गोष्टीची फणा धरून उभी होती. नेव्हर ही विल बी इन द सेम पोझिशन फॉर द लास्ट मोमेंट. डॉक्टर खांडेकर पुढे येऊन सांत्वनासारखे म्हणाले, मिस्टर धनपलवार, इथून पुढे तुमचे हरिकाका जिवंत राहतील शरीरानं, मेंदूनं नव्हे. म्हणजे किती दिवस? यावर काही उपायच नाही का? म्हणजे इथे कुठे बाहेर परदेशात सुद्धा? त्याच क्षणी त्याला श्रीधरची आठवण झाली, पण क्षणभर. डॉक्टर खन्ना म्हणाले, मिस्टर धनपलवार, मृत्यू सगळ्या ठिकाणी सारखाच असतो, कोणत्याही देशात, कोणत्याही काळात. तुम्हाला त्यांना न्यायचं असेल तर तुम्ही त्यांना हलवू शकता, पण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. आता त्यातूनही काही मिरॅकल घडलं तर गॉड विल कम टू आवर हेल्प. मनातली निराशा लपवत रघुनंदन म्हणाला, इफ देअर इज गॉड ही विल. पण तरीही तुम्ही तुमचे सगळे प्रयत्न सुरू ठेवा डॉक्टर.
हो बरोबर आहे, आपण एक आठवडा वाट बघूया. हां, जर ते तेवढ्या काळात शुद्धीवर आले, पण ती शक्यता 1% आहे फक्त. अदरवाईज नो, नेवर. डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय तिथून केव्हा निघून गेले कळलंच नाही. रघुनंदन बसून होता खुर्चीत. त्याच्या समोरच्या कॉटवर हरिकाकांना ठेवलं होतं. त्यांच्या देहाभोवती नळ्यांचं जाळं होतं. जानवं अंगाभोवती गुंडाळून घ्यावं ना तसं. रूममध्ये दवाखान्याचा एक वास होता. उताण्या झोपलेल्या हरिकाकांची छाती तेवढी लयीत वर खाली होत होती. त्यांच्या तोंडावर मास्क होता. गॅस सिलेंडर होतं तिथे. शांत गाढ झोपून जावं तसे हरिकाका त्याच्या पुढ्यात झोपलेले होते, एकही शब्द न बोलता. सगळ्या व्यथा वेदनांच्या पल्ल्याड जाऊन अर्धमृतावस्थेत. रघुनंदननं आपलं डोकं घट्ट धरून ठेवलं. उमा रघुनंदनजवळ येत म्हणाली, आता जाऊयात का घरी? सगळ्या तपासण्या संपल्या आहेत. तेव्हा आपण हे बघ, तू जा, मी थांबतो इथे, मला थांबायला हवं. हो, त्यांना कळणार आहे का पण ते? हां, त्यांना कळणार आहे का? आपण त्यांना घरून इथे आणलं, इथे आल्यावर इंजेक्शन्स दिली, खोली स्ट्रेचरवरनं आणलं, कळणार आहे का काही त्यांना? उमा, अगं माझं मन स्थिर नाही आहे. हे बघा, जेवढा ऋणानुबंध होता तेवढं केलं ना आपण, तुम्ही, मी, सखारामनी सुद्धा. मग आता इथे बसून का आयुष्य रेटणार आहे? आजच श्रीधर भाऊजींना कळवा, त्यांना काय करायचं आहे ते करा म्हणावं. काकांना इथे ठेवा, अमेरिकेला न्या, तो त्यांचा प्रश्न आहे. ह्यावरही रघुनंदन काही बोले ना. तेव्हा ती म्हणाली, इथे ठेवणार असतील तर इथला दवाखान्याचा सगळा खर्च करा म्हणावं. आम्ही पण येऊन भेटून जाऊ जग रहाटीसाठी. नाहीतरी त्यांना काय कळणार आहे? शेवटी रघुनंदन म्हणाला, हे बघ तू जा, मी थांबतो, मी घरी येईन, पण आत्ता नाही, मला जर थोडं एकटं बसू दे. दिवसभर कामानं दगदगीनं आंबून गेलेली उमा निघून गेली घरी, थोडीशी नाराज होऊन. आणि रघुनंदनचं विचारचक्र सुरू झालं. अगदी आठवडाभरापूर्वी एका उर्मीनं त्यांनी ॲडव्होकेट चितलागीच्या घरापुढे फॅक्टरीला जाता जाता गाडी थांबवली होती. ॲडव्होकेट चितलांगी घरी येत हे कळताच त्यांनी गाडी बंद करून तो आत त्यांच्या भेटीला गेला. नुकतेच उठलेले, चहा नाश्ता केलेले ॲडव्होकेट चितलांगी त्यांनी रघुनंदनचं स्वागत केलं. ते सूचकपणे हसले. बोलण्याच्या ओघात फॅक्टरी ॲक्टच्या संदर्भात बोलणं ठेवता ठेवता रघुनंदननं अगदी उठता उठता आपल्या एका नातलगाची केस म्हणून स्वतःचीच केस ॲडव्होकेट चितलांगींच्या पुढे मांडली होती. तो चांगल्या हुशार वकिलाच्या शोधात कसा आहे आणि आपण एक दिवशी अचानक केस तुमच्याकडे आणू ह्याचीही वाच्यता करून त्याने ठेवली तिथे. ऐनवेळी ॲडव्होकेटच्या शोधाशोधीची वेळ येऊ नये म्हणून चितलांगींनी अशा बऱ्याच थोड्याशा अवैध पण होऊ शकणाऱ्या केसेस जास्त पैसे घेऊन धसाला लावल्या होत्या. त्यात तो तरबेज होता. घटना, माणसं, त्यांची स्वभावरचना याचा त्यांचा अभ्यास जबरदस्त होता. आपल्या ज्ञानाचा त्यांनी स्वतःला, इतरांना फायदा करून दिला होता. आता दवाखान्यात रूम नंबर 325मध्ये हरिकाकांच्या कॉट समोरच्या खुर्चीत बसलेल्या रघुनंदनला पहिल्यांदा स्मरण झालं आणि आठवलं ते ॲडव्होकेट चितलांगींचं नाव. त्यांच्याकडे धाव घेण्या वाचून आता गत्यंतर नव्हतं. त्यांच्याच अक्कल हुशारीनं प्रश्न सुटणारा होता. पण त्यांना कसं आणि काय काय सांगायचं हे त्याचं ठरत नव्हतं. डोक्याला झिणझिणी आल्यासारखं तो डोकं झटकत होता, दुवे जुळवत होता, चौकटी आखत होता, सावधानता बाळगत होता. शेवटी त्यांनी स्वतःशी निर्णय घेतला की निसंकोचपणे पेशंट जसा उघड्या वागड्या शरीरानं डॉक्टरला सामोरा जातो, सुटकेसाठी उपाययोजनांची विनवणी करतो, तसंच आपल्याला ॲडव्होकेट चितलांगींसमोर जायला लागेल, तेही त्वरेनं. हातात काही यायचं असेल तर हेतूसह सगळं सांगणं कसं अपरिहार्य आहे या निर्णयाला आल्यावर त्याचं भणभणणारं डोकं थोडं शांत झालं. त्याला चहाची तल्लफ आली. नर्सला सांगून तो वरती कॅन्टीनला गेला. तिथे त्यांनी कॉफी बिस्किटं खाल्ली आणि खोलीत येऊन हरिकाकांच्या शरीराकडे बघत तो पुढचं सगळं ठरवायला लागला.
उजाडताना सखाराम आला चहा घेऊन आणि रघुनंदन घरी जायला निघाला. रघुनंदन पुढे उपम्याची डिश ठेवता ठेवता उमा म्हणाली, हरी काका मागे लागले होते, जाऊया रे वकिलाकडे, तर तुम्ही टाळाटाळ करत आलात. आता बसा. आता अमेरिकेहून तो बोका येईल आणि त्याचं लोणी घेऊन जाईल. खरी लॉटरी आता श्रीधर भाऊजींना लागेल. वडील काय मेलेत जमा आणि वरनं सगळ्या संपत्तीचा मालक. 2 वर्ष त्यांना तसल्या अवस्थेत आपण सांभाळलं आणि हातात काय. आणि ती डोळ्यांना पदर लावून रडायलाच लागली. उपम्याच्या डिशमध्ये खुपसलेला चमचा रघुनंदननं उपसून बाहेर काढला. डिश शेजारी आदळला आणि उमावर खेकसात म्हणाला, त्या सखाराम पुढे तू अशीच बडबडली नाहीस ना. हे नोकर म्हणजे तुम्हा बायकांना माहेरच्या माणसांइतके प्रिय असतात. सुटेल तो नाहीतर गावभर सांगत अमुक अमुक आहे म्हणून. नाही हो, त्याला कशाला बोलू मी. 4 कामं हक्कानं सांगितली म्हणजे त्याची लायकी माहेरच्या माणसांइतकी कशी होईल. रघुनंदनकडे खोचकपणे बघत ती म्हणाली. हात धुवून नॅपकिनला पुसत रघुनंदन म्हणाला, अशी हार मानून चालणार नाही आहे. अपघात हरिकाकांना नाही आपल्या दैवाला झाला आहे, म्हणून उपाययोजना करायला पाहिजे आणि तीही त्वरेनं, श्रीधर इथे यायच्या आत, अगदी सावधानपणे. हे सगळं होईल? इतक्या लवकर होईल? जे 2 वर्षात झालं नाही ते आठवड्यात होईल? मी तर चमत्कार म्हणेन. चमत्कारच, पण तो आपण घडवून आणलेला हेतुपुरस्सर असं समज. रात्रभर हरिकाकांच्या समोरच्या खुर्चीत बसून माझा हाच विचार चालला होता आणि त्याच्यावरचा रामबाण उपायसुद्धा मला सुचलाय. काय सांगताय? पण हरिकाकांची सही ती कशी काय मिळवता येईल? कारण ते तर आत्ता अशा अवस्थेत आहेत. अगं सहीचं काय घेऊन बसली आहेस? मी करीन सही हरिकाकांच्या सहीसारखी. ते काय फार अवघड काम नाही आहे. अहो पण अशा सह्या साक्षीनं व्हायला लागतात. त्याचं काय? आपला सखाराम आहे, त्याला देऊ थोडे पैसे. फॅक्टरीतले 2-3 आहेत विश्वासातले. पण अगोदर ॲडव्होकेट चितलांगी, त्यांना भेटणं, त्यांच्याशी नीट बोलणं होणं महत्त्वाचं आहे. ते करतील का काम? त्यांना सवय आहे का हो? अगं तो चितलांगी त्याच्यासाठी तर फेमस आहे. बनावट कागदपत्र करून घेण्यात तरबेज आहे तो. खोटं रेटून बोलणं खऱ्याच्या अंगावर फेकणारा आहे तो. उमाशी बोलता बोलता रघुनंदननं कपडे केले, कपाटातनं काही कागदपत्र घेतली, ब्रीफकेसमध्ये ठेवली. फॅक्टरीत फोन लावला. तात्पुरता अधिकार अग्रवाल यांना बहाल केला आणि फोन ठेवून तो ॲडव्होकेट चितलांगींच्याकडे गाडीनं निघाला. आपल्या आणि ॲडव्होकेट चितलांगी यांच्या हाताशी असलेल्या माफक वेळेचा अंदाज घेऊन रघुनंदननं स्पष्टपणे सांगून टाकलं की मागे ज्या मित्राच्या केसबद्दल मी आपल्याकडे आलो होतो ती दुर्दैवानं माझीच केस निघाली आहे. आणि मग त्यानं श्रीधरचं अमेरिकेला जाणं, स्थिरावणं, पैसे पाठवणं, हरिकाकांची इथली प्रॉपर्टी, त्यांचं ढळलेलं मानसिक संतुलन, आपण त्यांना दिलेला आधार, नंतर त्यांचं पडणं, बेशुद्ध होणं आणि करू करू म्हणता म्हणता उशीर होत गेलेलं मृत्यूपत्र, त्यांची इच्छा, या सगळ्याचा विस्तारानं त्यांना तपशील पुरवला. हवेत उचललेली आपली बोटं एकमेकात गुंफून ॲडव्होकेट चितलांगी क्षणभर शांत झाले. नंतर बारीक डोळे करून बघता बघता मान झटकून म्हणाले, कठीण आहे पण अशक्य नाही आहे बरं का. मला संबंध केसचा पुन्हा अभ्यास करायला लागेल. अजून काही कागदपत्र, पुरावे, त्यांचा आधार घ्यायला लागेल. पण काय? फी जबरदस्त द्यायला लागेल. कसं आहे, हे एक प्रकारचं पाप आहे मिस्टर धनपलवार. तुम्ही स्वतःसाठी माझ्याकडून करवून घेतलं किंवा घेणार असलेलं, मग त्याची किंमत जबरदस्त असणार ना. मी त्यासाठी पैसे मोजायला तयार आहे आणि आपला तर हा व्यवसाय आहे. अखेर कुठल्याही घटनेमागचं सत्य हे फक्त त्या माणसाला, त्या क्षणाला आणि आपण मानत असलो तर परमेश्वराला माहिती असतं. खरंच आहे की नाही? यू आर ब्रिलियंट. ॲडव्होकेट चितलांगी ऐसपैस होत म्हणाले. अखेर 2 दिवसाच्या मुदतीत स्वतःला हवी ती रक्कम घेऊन ॲडव्होकेट चितलांगी यांनी हरिकाकांचं मृत्यूपत्र तयार केलं. त्याच्या काही झेरॉक्स प्रती काढल्या. रघुनंदननं त्या मृत्यूपत्राची एक झेरॉक्स प्रत उमाकडे दिली, एक ॲडव्होकेट चितलांगींकडे, एक स्वतःच्या कपाटात उमाला दाखवून आणि एक स्वतःच्या बरोबर ठेवली.
मध्येच त्यांनी हरिकाकांच्या सहीची नक्कल करण्याचा प्रयत्न केला कैक वेळा, पण प्रत्येक वेळेला सहीतलं एखादं तरी अक्षर वेगळं येऊन जायचं. अगदी तशीच्या तशी सही जमत नव्हती. थोडीशी जमली तरी ती हरिकाकांच्या सहीसारखी आहे अगदी हुबेहूब असं रघुनंदन धनपलवारला वाटत नव्हतं. कुठलं तरी अक्षर काढताना हात थरथरायचा आणि ते अक्षर वेगळं यायचं, मग तो नाराज व्हायचा. त्यांनी मृत्यूपत्राचा कागद जवळ ठेवला अगदी व्यवस्थितपणे आणि तो वाट बघायला लागला पुढच्या घटनांची, पुढच्या बदलांची, हरिकाकांबाबत आणि स्वतःबाबत काय घडतंय याची. फॅक्टरीतली कामं त्याला वेळात वेळ काढून करावीच लागत. एखाद दुसरी चक्कर तिकडेही होई. दिवसा दवाखान्यात जाणं होई. डॉक्टर खन्ना, डॉक्टर खांडेकर, डॉक्टर जैन यांच्याशी बोलणं होईल. प्रगती तर काही नव्हती, पण आशावाद होता. रघुनंदनला वाटलं की हेही डॉक्टरांनी आपल्या पुढे धरलेलं गाजर नसेल कशावरून. आपण घाबरून जाऊ नये म्हणूनही असेल कदाचित हरिकाका शुद्धीवर येणारच नसतील. दिवसभर उमा, सखाराम, कोणी ना कोणी दूरच्या नात्यापैकी असेल हरिकाकांजवळ बसलेलं असायचं. रात्री 9 नंतर मात्र एकटा रघुनंदन तिथे थांबे म्हणजे त्याला झोपच येत नसे. वारुळ फुटावं आणि मुंग्या हव्या त्या दिशेनं जात राहाव्यात तसं त्याच्या विचारांचं झालं होतं. त्यालाच त्याचे विचार, त्यांची गती आवरत नव्हती. मग तो खुर्चीतनं उठे, कॅरिडॉरमध्ये फेऱ्या मारत राही, पाय दुखायला लागले की पुन्हा खुर्चीत येऊन बसे. तसं हरिकाकांचं रुग्णाईत म्हणून काही करावं लागलेलं नव्हतं. नर्सेसच येत, डोक्याला टांगून ठेवलेला चार्ट वाचत, नसेमधनं इंजेक्शन देत, सलाईनच्या बाटलीकडे बघत, मास्ककडे निरखून बघत आणि जात त्यांची ड्युटी उरकून. रुग्णाईत म्हणून जवळच्यानं औषधपाणी, गोळ्या द्याव्यात, उठून जेवण द्यावं, ज्यूस द्यावा, अशा अवस्थेत हरिकाका नव्हतेच. एका छान प्रकारे त्यांना सभोवतालच्या चलत जगाचं विस्मरण झालेलं होतं. त्यांच्या त्या जगात आता श्रीधर नव्हता, रघुनंदन नव्हता, उमा नव्हती किंवा सखारामही नव्हता. ड्युटीनुसार आणि वरिष्ठांच्या आज्ञेनुसार नर्सेस आणि शिकाऊ डॉक्टर्स येत आणि जवळून हरिकाकांना बघत, काही अंदाज बांधत आणि जाता जाता तिथे थांबलेल्यांकडे बघून जात. थोडीशी दृष्टीभेट होता स्मित करत झालं. हरिकाकांच्या स्थितीत तसूभराचाही फरक नव्हता. त्यांच्या देहाची त्यांना क्षणभरही हालचाल करता येत नव्हती. नर्सेस, डॉक्टर्स त्यांचा देह हाताळत होते, हालचाल घडवून आणत होते. रघुनंदन सगळं बघत होता त्रयस्थपणे. बाकी हरिकाका जसे आणून स्ट्रेचरवर झोपवलेले होते तसेच त्याच अवस्थेत होते. रात्रीनं रघुनंदनचा संयम संपत चालला होता. मुख्य म्हणजे त्याला शांत, निवांत तासाभराची झोप लागत नव्हती. झोप नाही का जेवण नाही, जेवण नाही की इतर व्यवहार नीटपणे नाहीत, असं चक्र सुरू झालं होतं. निर्वाणीचं बोलावं तसं डॉक्टर खन्ना म्हणाले की 1 आठवड्यानंतर तुमच्या काकांना अशा लोकांच्या या वॉर्डात हलवू आम्ही, कारण अशा केसेससाठी स्पेशल रूम अडवून नाही ठेवता येत. आणि ह्यानंतर तुम्ही वारंवार इथे येणं थांबणं याचीही गरज नाही. आपण फोनवर बोलत जाऊ किंवा तुम्ही ऑकेजनली येऊन भेटून जा. भेटावंसं वाटणं नॅचरल आहे, आम्ही परवानगी देतो तशी. इट इज ऑफ नो यूज फॉर हिम. हाताशी फक्त 4 दिवस होते. आठवडा पूर्ण होण्याला, हरिकाका जिन्यावरनं गडगडत खाली कोसळण्याला आणि हॉस्पिटलमध्ये भरती व्हायला सुद्धा. श्रीधरला रघुनंदननं अजून काही कळवलेलं नव्हतं. हरिकाका रघुनंदनकडे आनंदात आहेत, सुखात आहेत अशा विचारात तो निश्चिंत असावा. त्याला कळवायचं तर काय कळवायचं, कसं कळवायचं आणि कधी कळवायचं. आणि श्रीधरला हरिकाकांसंबंधी काही कळवायच्या अगोदर त्यांची मृत्यूपत्रावर सही होणं महत्त्वाचं होतं. त्याशिवाय कशाला काही अर्थ नव्हता, निदान रघुनंदनच्या लेखी तरी. ॲडव्होकेट चितलांगे यांना पुन्हा एकदा भेटायचा विचार त्याच्या मनात डोकून गेला, पण आपले प्रयत्न सर्वतरेनं फोल ठरले तर पुन्हा एकदा त्याला शरण जायचं असं त्याने ठरवलं.
कारण ॲडव्होकेट चितलांगी पूर्णपणे व्यावसायिक होता. त्याला अडवणुकीच्या जागा माहिती होत्या, फसण्याची केंद्र ठाऊक असत आणि ती दाखवून द्यायची किंमत तो वसूल केल्याशिवाय राहणार नाही ही रघुनंदनला खात्री होती. पण ॲडव्होकेट चितलांगींसारखी माणसं एवढ्यावर थांबत असतील असंही त्याला वाटत नव्हतं आणि भीती ह्या बाबीची जास्त होती. रघुनंदन धनपलवारच्या खिशात सहज हाताला लागेल अशा तऱ्हेनं हरिकाकांनी त्याच्यासाठी बनवलेलं आणि ते त्यानं बनवून घेतलेलं मृत्यूपत्र होतं. पेन तयार होता, अवधी होता. तो हरिकाका 5-7 सेकंद का होईना पण शुद्धीवर येण्याचा आणि तेवढा अवधी रघुनंदनला पुरेसा होता. तो त्या क्षणाची वाट बघत होता. तो क्षण त्याच्यासाठी फार म्हणजे फार महत्त्वाचा होता, अमूल्यच म्हणा ना. आणि म्हणून त्याच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. तो रात्रभर पाळत ठेवून होता. त्याला ते सगळं रात्रीतून स्वतःच्या साक्षीनं करून घ्यायचं होतं, स्वतःच्या भवितव्यासाठी, त्याच्या उज्ज्वल यशासाठी. वर खाली होणाऱ्या हरिकाकांच्या पाठीकडे गेलेल्या पोटाकडे तो बघत होता कितीतरी वेळ, कळ लागेपर्यंत. रात्री 9च्या पुढची वेळ असेल. नर्सेसही थोड्या विसावल्या. डॉक्टर्सही राऊंड संपून कुठेतरी गप्पा मारत बसले होते. रघुनंदन एकचित्तानं हरिकाकांच्या सपाट देहाकडे बघत होता. त्याचा डावा हात खिशात होता, मृत्यूपत्राच्या कागदावर. उजवा हात गालावर. शरीर थकलेलं, आंबलेलं. नर्स दार लोटून गेली. जाता जाता रघुनंदनला म्हणाली, काही हवं तर सांगा, बेल आहे, आम्ही व्हरांड्याच्या टोकाशी आहोतच. नर्सनं लोटलेल्या त्या बंद दाराकडे बघता बघता रघुनंदनला वाटलं की उठावं ताडकन, हरिकाकांच्या नाकातोंडातल्या नळ्या काढून फेकून द्याव्यात, त्यांना सगळं बळ एकवटून बस्तं करावं आणि मांडीवर कागद ठेवून सही करून घ्यावी त्यांच्याकडनं जबरदस्तीनं. पण त्यांच्या हस्ताक्षरातलं हरिहर धनपलवार अशी वेडीवाकडी का होईना पण त्यांच्या हस्ताक्षरातली सही हवी. त्यामागे मन आपलं असेल, कृतीही आपली असेल. वायुवेगानं त्याच्या मनात विचार आला. तो खुर्चीतनं उठला आणि त्याच वेळेला सिलेंडरमधला गॅस संपत आलेला असावा, कारण अस्वस्थ हरिकाका श्वास घ्यायला लागले. त्यांच्या श्वास घेण्याच्या, श्वास घेताना त्यांना होणाऱ्या अडथळ्यांची स्थिती लक्षात येत होती. पाण्यात बुडणाऱ्या माणसानं केविलवाण्या प्रकारे हातपाय मारावेत, तरण्याचा प्रयत्न करावा, तशीच स्थिती हरिकाका अनुभवत होते. त्यांच्याकडे झेपावणारा रघुनंदन घाबरला. हे अखेरचा श्वास तर घेत नाही आहेत अशी शंका त्याच्या दुबळ्या मनात येऊन गेली. तसं असेल तर त्यांनी मृत्यूपत्रावरचा हात काढला आणि दाराकडे झेपावत नर्स, डॉक्टर असं म्हणत तो कॅरिडॉरभर पळत सुटला. बेल दामणं त्याला जमलंच नाही. हरिकाका असं सही न करता मरून जाणं उपयोगाचं नव्हतं. तो हडबडला होता. ज्युनियर डॉक्टर, नर्स धावत आले. नर्सनं ताबडतोब मास्क बघितला, सिलेंडर तपासलं. शेजारी असलेलं दुसरं सिलेंडर मास्कला जोडलं गेलं. हळूहळू सगळं शांत झालं. हालचाली थांबल्या. हातात डोकं गच्चपणे धरून बसलेल्या रघुनंदनजवळ डॉक्टर खन्ना आले आणि डोक्यावर हात ठेवला. रघुनंदननं दचकून वर बघितलं आणि म्हणाला, मी 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 नाही डॉक्टर, मी नाही काय केलं, सगळ्या नळ्या तशाच आहेत, मी फक्त म्हणजे मला हाऊ टू एक्सप्लेन प्लीज. सौम्यपणे हसून डॉक्टर खन्ना म्हणाले, रिलॅक्स मिस्टर धनपलवार, हू इज ब्लेमिंग यू. होतं असं कधी कधी. त्यांना श्वास घ्यायला त्रास झाला. गॅस संपत आला होता पण संपला नव्हता. काय हे आमची मंडळी आहेत ना, आम्ही जीव जगवण्याचा प्रयत्न करतो आमच्यातर्फे कसोशीनं. डॉक्टर खन्नांचं बोलणं मनात झिरपताना रघुनंदनच्या लक्षात आलं की म्हणजे आपण आपल्या मनात आलं तसं हरिकाकांभोवतीच्या नळ्या उपसून फेकून देऊन जबरदस्तीनं त्यांच्याकडून, बाप रे,
गरज संपली तसे एक एक करत डॉक्टर नर्सेस गेले रूममधनं. पुन्हा रूम नंबर 325मध्ये हरिकाका आणि रघुनंदन राहिले. उरलेली रात्र रघुनंदननं जागून काढली. प्रश्नाचा निकाल लागल्याशिवाय शांत झोप येणं शक्य नव्हती. त्याचे डोळे तारवटले होते, चेहरा भकास झाला होता. इतका टापटिपीनं राहणारा रघुनंदन बिनइस्त्रीचे हाताला येतील ते कपडे घालून वावरायला लागला होता. हॉस्पिटलमधनं येऊन आंघोळ करून तो टेबलाशी बसला तर फोन, तोही श्रीधरचा, अमेरिकेहून. हॅलो रघुनंदन, अरे मी श्रीधर बोलतोय. काय म्हणते बाबांची तब्येत? अरे 2 दिवस झाले ते सारखे माझ्या स्वप्नात येत आहेत रे. त्यांना काहीतरी बोलायचं आहे माझ्याशी असं वाटतं, पण मी बाबा बाबा म्हणतो आणि ते काही न बोलता पाठ फिरवतात, चालायला लागतात. रघुनंदन सावरत म्हणाला, बरं झालं तुझा फोन आला. ते सुद्धा तुझी आठवण काढतायत. राग गेलेला नाही आहे, पण येऊन भेटून जा रे, वय झालं आहे त्यांचं. आणि बोलता बोलता त्याचा स्वर बदलला, थरथरला तो. शेजारीच उभ्या असलेल्या उमानं विचारलं, कोणाचा फोन होता? श्रीधर भाऊजींचा? सांगितलं का काय सगळं? फोनवर हात ठेवून रघुनंदन म्हणाला, तू काय मला मूर्ख समजली का? तो येईल तेव्हा येईल, तोवर आपलं काम झालेलं असेल उमा. आपण किमान 60 लाखाचे तरी धनी असू, अंदाजे सांगतोय. हां हॅलो श्रीधर, येऊन जा रे, पण फार उशीर करू नको बरं का. कसं आहे, तुझं आणि काकांचं म्हणजे विरोधाभक्तीसारखं आहे ना. आणि फोन ठेवून तो हसला. हो, तो येईल तेव्हा येईल, तोपर्यंत सगळं व्हायला हवं. बरोबर आहे, ते व्हायलाच पाहिजे, म्हणजे मी फॅक्टरीच्या कामाला मोकळा. उमा काळजीनं रघुनंदनकडे बघत राहिली. हा म्हणतोय तसं सगळं खरंच पार पडेल असा भाव तिच्या चेहऱ्यावर उमटलेला होता. मध्ये 2 दिवस काही घडलंच नाही. डॉक्टर खन्ना थोडे निराश वाटले. सोमवारी हरिकाकांना बेशुद्धांच्या जनरल वॉर्डात दाखल करणार होते. सोमवारपासून त्यांचं बेशुद्ध अवस्थेतलं जीवन सुरू होणार होतं. त्या अवस्थेचा पेशंट म्हणून त्याला अंत नव्हता, म्हणजे त्या अर्थानं शेवट सांगता येत नव्हता. त्यांच्या शरीरानं औषधं, इंजेक्शनं स्वीकारली, त्याचा योग्य परिणाम झाला तर हरिकाका 5 वर्षांपासून 25 वर्षांपर्यंत किंवा अजूनही जगणार होते. तशी त्यांची प्रकृती मुळात निरोगी होती. आणि समजा तसं नसेल, मग तिथी, वार, नक्षत्र, दिवस, महिने, वर्ष सगळं अनिश्चित. कितीतरी काळापर्यंत, म्हणजे त्यांचं आयुष्य असे तोपर्यंत. वेळ येईल तेव्हा अगोदर इन्फॉर्म करून आपलं मरणाच्या दारात पडलेलं माणूस आणि त्याला आपल्यासाठी बघून येणं एवढंच आता हातात राहिलं होतं. अखेर कोणी कोणासाठी आपलं व्यवहार थांबवत नसतं. रघुनंदन, उमा आणि श्रीधर त्याला अपवाद नव्हते. मध्ये त्या दिवशीची रात्र होती, रघुनंदनच्या हाती असलेली, हरिकाकांच्या बरोबर काढावी लागणारी. कॅरिडॉरच्या टोकाशी छोट्याशा ऑफिसमध्ये खुर्च्या स्टुलांवर तिथली कामावरची जबाबदार माणसं होती बसलेली. रोगी पेशंट, त्यांचं दुःख हा दवाखान्यातल्या कर्मचारी वर्गाच्या जीवनाचा एक भाग झालेला असतो. रोजमरे त्याला कोण रडे या अर्थानं. त्यामुळे एक स्थितप्रज्ञेची स्थिती त्यांच्या संवेदन क्षमतेत मुरत जाते. इथे त्यांचाही नाईलाजच असावा. रात्री 11च्या पुढे काटा सरकला. कुठेतरी टोल देणाऱ्या घड्याळानं टोल दिले. रघुनंदननं भिंतीवरच्या घड्याळात बघितलं. त्या ॲटोमॅटिक घड्याळात 11:05 झाली होती. त्यांनी स्वतःच्या मनगटावरच्या घड्याळात बघितलं, त्यात 11:10 झाले होते. तो स्वतःशी हसला. घड्याळ कुठलंही बघितलं तरी 11 वाजून गेलेत त्याच्या मनानं नोंदवून घेतलं आणि तो सौम्यपणे हसला स्वतःशी. रात्र रेषेरेषेनं चढत होती, तसतसं हॉस्पिटलमधली वर्दळ कमी कमी व्हायला लागली होती. रात्रपाळीची मंडळी कुठेतरी कोपरा पकडून जमेल तशी झोप घेत होती, कारण झोपेचा स्वर कानावर पडत होता, श्वासाची गती जाणवत होती. रघुनंदनच्या मनात विचारांचे भोवरे नाचत होते आणि गरगरत गरगरत तो स्वतःच आत शिरत होता. तिथून आपण बाहेर कसं पडावं हे त्याचं त्यालाही कळणार नव्हतं. एकाएकी कानावर हरिकाकांच्या मृत्यूपत्राच्या कागदाची फडफड होत होती. मध्येच उमाचा व्याकुळ चेहरा जाणवून जायचा.
थाळीतून ओतलेल्या बंद्या रुपयाचा आवाज मनाच्या बारवेत घुमत होता, त्याचबरोबर असह्यताही. मध्येच कधीतरी सबंध हॉस्पिटलमधले लाईटच गेले. काळोख वाढला. खोलीतही काळोख दाटून राहिला. रघुनंदन खिडकीशी उभा राहिला तर डोळे फाडून बघितल्यानंतर त्याला शहरभर पसरून राहिलेल्या पांढऱ्या मोठ्याल्या इमारती, त्यांची अस्पष्ट चित्र जाणवली. वारा मात्र तोंडावर आदळत होता, थोडासा वेगानंच वाहत होता. दार लोटून नर्स आली. तिच्या हातात मोठी पांढरी मेणबत्ती होती. त्या वर्तुळाकार प्रकाशात तिची उभी पांढऱ्या कपड्यातली छबी उठून स्पष्ट होत गेली. डोळे चमकून उठले. पातळ मेण स्टुलावर पाडत तिने त्यात हातातली ज्योत रोवली आणि खिडकीशी हात जोडून उभ्या असलेल्या रघुनंदनला म्हणाली, ही मेणबत्ती विसायच्या आत लाईट येतील. रात्रभर निदान हॉस्पिटलचे लाईट नाही जात. जनरेटरमध्ये सुद्धा काहीतरी फॉल्ट झालेला असावा. जनरेटर सुरू होत नाही आहे, पण दुरुस्तीला माणूस येईल एवढ्यात. रघुनंदनचं आतलं मन म्हणत होतं की किती वेळेवर गेलेत लाईट्स, खरं तर मी आभार मानायला हवे. पण नर्सला हे बोलून उपयोग नव्हता. त्याच्या ओठांची फक्त हालचाल झाली. आणि आपण नर्सजवळ काय बोलून जाणार होतो हे त्याच्या लक्षात आलं आणि तो वर्रमला. हसत हसत वरवर म्हणाला, तसं काकांना मी इथे राहून काय करणार ना, त्यांना काही नकोच आहे म्हणजे, पण आपलं थांबायचं कर्तव्य म्हणून नाही का, म्हणजे त्यांचा मुलगा येईपर्यंत. नर्स तरी म्हणाली की तसा काही प्रॉब्लेम आला तर आम्ही असतो इथे, आम्हाला हाका मारा किंवा दारावर टकटक करा. आणि सँडल्सचा टॉक टॉक आवाज करत ती गेली. तिच्या सँडल्सचा आवाज बंद झाला. ती कुठेतरी स्थिरावलेली असावी, म्हणजे स्टुलावर किंवा टेबलाजवळच्या खुर्चीत सुद्धा. रघुनंदन खिडकीपासनं हल्ला, दारापर्यंत आला. दार लोटून घ्यायच्या अगोदर त्यांनी तोंड बाहेर काढून कॉरिडॉरमधली हालचाल टिपायला सुरुवात केली. कॉरिडॉरवर शांतता होती. कुठे कुठे कर्मचारी वर्ग स्थिरावला होता. मंद प्रकाश फेकणाऱ्या मेणबत्त्या फिक्कट प्रकाश पाडत होत्या. रघुनंदन आत येऊन खुर्चीत बसला. समोर जळणारी विधभर उंचीची अंगठ्या एवढ्या जाडीची मेणबत्ती. तो एकाग्रपणे त्या मेणबत्तीकडे, तिच्या प्रकाश वर्तुळाकडे आणि तिच्या क्षणाक्षणानं संपण्याकडे बघत राहिला. मध्येच त्याचं लक्ष समोर उताण्या पडून असलेल्या हरिकाकांच्या शरीराकडे जात होतं. अगदी आपसुकपणे आणि मनात कशाची तरी जुळवाजुळव होत होती. हात आवळले जात होते, बाहू फुरफुरत होते आणि आत रक्त वेगळ्या गतीनं वाहायला सुरुवात झाली याची त्याला जाणीव होत होती. हे आत्ताचे आपण रोजचे नाही होत अशी खास संकेत घंटा आतमध्ये घणघणायला लागली होती. त्याचं आतल्या आत विळखे घेणं, उभं राहणं सुरू झालं होतं. रूम नंबर 325मध्ये जळत असलेल्या मेणबत्तीचा प्रकाश हळूहळू रेषेरेषेनं मंद होत गेला. प्रकाशवर्तुळं फिक्कट होत होती, शक्तिहीनच. एका बिंदूकडे प्रकाश हळूहळू संपत येत होता, तो अखेरचा प्रकाशबिंदू. त्याच्यापुढे वितळलेल्या मेणबत्तीच्या झालरीवर थरथरत उभा होता. क्षणभर ती प्रकाश पातळी ताठ झाली, उंचावली आपल्या आत आणि प्रकाश संपून गेला. एक धुरकट वास रूम भरून तरंगत राहिला. त्या खोलीत व्यापून राहिलेल्या अंधाराची जाणीव झाली आणि थेंबर प्रकाशाचं नसणं खरचटून जाताच त्याच्या मनात तो घाबरला. धडपडत त्यांनी कॉट चाचपडत शोधली. त्याच्यावर तो कोसळला. इतक्या दिवसात न जाणवलेला हरिकाकांचा श्वास त्याला जाणवला, जाणवतच राहिला. व्हेंटिलेटरला पुसटशी प्रकाशाची बारीक फट चिकटून होती, ती त्याच्या लक्षात आली. त्याने डोळे घट्ट मिटून घेतले. त्याला दरदरून घाम सुटला होता. मैलोगणिक पळत येऊन थांबावं तसे हृदयाचे ठोके जलदगतीनं पडत होते. त्यांनी खिशात हात घातला. मृत्यूपत्राचा कागद बाहेर काढला. झरकन पेन काढलं आणि मांडीवर कागद पसरून त्यावर थरथरत्या हातानं हरिहरराव धनपलवार अशी सही केली. ती सही त्या मृत्यूपत्राच्या कुठल्या कोपऱ्यात होती, कुठे झाली होती त्याला कळलंच नव्हतं.
हरिकाकांची सही त्या कागदावर होणं महत्त्वाचं होतं. कागदाची त्यांनी घडी केली, खिशात ठेवून दिली, पेन बाजूला ठेवलं आणि तो कॉटवर हातपाय ताणून पडून राहिला अंधारपीत. आजची रात्र त्याच्या दृष्टीनं महत्त्वाची होती, अतिशय महत्त्वाची, मोलाची, त्याच्या जगण्या मरण्याचा तोल सांभाळणारी. अजून लाईट्स आले नव्हते, जनरेटर दुरुस्त झालेला नव्हता. आता लाईट हवेत असं वाटून उपयोग नव्हता. कुणीतरी कुठेतरी फोनवर बोलत होतं थोड्या चढ्या आवाजात. बहुतेक पेशंट्स, हॉस्पिटल, लाईट या संदर्भात असणार. मध्येच कोणीतरी रूमच्या समोरनं पळत गेलं वेगानं. पण रघुनंदनचं मन स्थिरावलं होतं. पण उद्या उजेडात ती सही त्याला बघायची होती, ती न्याहाळायची होती आणि कागद वकिलांच्याकडे सादर करायचा होता. वकिलांचं समाधान झाल्यावर त्याला निवांतपणे श्रीधरला फोन करायचा होता. जमलं तर रडायचं होतं, शोक करायचा होता, चवडीनं जनरित म्हणून. त्याच्याही नकळत त्याचा डोळा लागला. कसलं तरी विचित्र अभद्र स्वप्न त्याला पडलं. कारण त्याचा आवाज विचित्रपणे बाहेर पडत होता तोंडातून आणि त्यांनी स्वसंरक्षणासाठी स्वतःचं शरीर आकसायला सुरुवात केली. काहीतरी हिंस्त्र त्याच्या अंगावर चालून येतंय ह्या पवित्र्यात होता तो. आणि त्याच्याही नकळत त्याचे हात त्याच्या गळ्याकडे गेले. त्याच्या बोटांची पकड हळूहळू वाढत गेली. त्या खोलीभर दाटून राहिलेल्या अंधारात त्याची चरफट, फरफट, घुसमट. कुणीतरी त्याचा गळा आवळत होतं, सर्व शक्ती एकवटून, अगदी निर्धारानं. काही सेकंदानं एक काळोख टरकवणारी किंकाळी त्याच्या तोंडातनं बाहेर पडली आणि खोलीभर भयान शांतता काळोखाशी संगनमत करून उभी राहिली. काळोख लाटाहीन उरला रूम नंबर 325 मध्ये. हॉस्पिटलमध्ये कुठेतरी मिणमिणत्या प्रकाशाच्या मदतीनं बसलेली माणसं धावत पळत रूम नंबर 325 कडे आली. दार आतून लावलं होतं. व्हेंटिलेटरमधनं हात घालून कोणीतरी दारावर चढून आतला बोल्ट सारला. दार उघडलं गेलं. तेवढ्यात बॅटरी घेऊन कोणीतरी खोलीत घुसलं. भस्कन सगळेजण पेशंट भोवती जमले. बॅटरी टाकून त्यांनी पेशंटला बघितलं. त्याच्या सगळ्या नळ्यांवर नजर टाकली. सगळं काही ऑल वेल. सगळ्यांनी निश्वास सोडला. पण तो विचित्र आवाज जो आला तो ह्याच रूममधनं आला असं कोणीतरी म्हटलं आणि त्याच वेळी कोणाचं तरी लक्ष शेजारच्या कॉटकडे गेलं. एक एक करत सगळे वळले. दुसऱ्या समोरच्या कॉटकडे हळूहळू अंदाज घेत सरकत सरकत पावलं टाकत गेले तर पेशंटचा नातेवाईक. त्याने आपलं सगळं अंग आक्रसलं होतं आणि आपलीच हाताची बोटं आपल्या गळ्याभोवती पकडून होता तो. डोळे सताड उघडे होते, विस्फारलेले होते, जीभ थोडी बाहेर आली होती. ते सगळं दृश्य भयानक होतं. इकडे तिकडे फोनाफोनी झाली. बरीच मंडळी जमली. नक्की काय झालं कळायला मार्ग नव्हता. हा आत्महत्येचा प्रयत्न होता का कोणी खून केला होता कळत नव्हतं. पण दार आतून बंद होतं, खिडकीसुद्धा बंद होती ह्याची नोंद घेतली गेली. दमलेले सगळे घाबरले होते. अखेर सकाळी रघुनंदन धनपलवारच्या घरी ताबडतोब या अशा अर्थाचा हॉस्पिटलमधनं फोन गेला. योगायोगानं अस्वस्थ वाटतंय, बाबा वारंवार स्वप्नात येत आहेत म्हणून त्यांना भेटून यावं या हेतूनं श्रीधरसुद्धा सकाळी इथे फ्लाईटने पोचलेला होता. ते सगळे दवाखान्यात यायच्या तयारीत होते तर फोन. निघाले सगळे पटकन. रूम नंबर 325 मध्ये पोलीस, डॉक्टर खन्ना आणि डॉक्टर खांडेकरांसह बरीच मंडळी उपस्थित होती. रूममध्ये घुसता घुसता उमा आणि श्रीधरला वाटलं हरिकाकाच आटोपले की काय. पण हरिकाका समोरच्या कॉटवर देहाभोवती नळ्यांचं जाळं पांघरून श्वास घेत शांतपणे पडून होते आणि गेला होता तो रघुनंदन, आणि तो सुद्धा विचित्रपणे. रघुनंदनच्या खिशातला कागद बाहेर काढला गेला तपासणीत. त्याच्या कॉटवर चादरीच्या सुरगळीत पेन सापडलं.
मृत्यूपत्रावर वरच्याच कोपऱ्यात थरथरत्या हातानं आणि वेड्यावाकड्या अक्षरात हरिहर धनपलवार अशी सहीसुद्धा सगळ्यांनी पुन्हा पुन्हा बघितली आणि स्वतःच्याच बचावासाठी त्यानं त्याच्याही नकळतपणे हे केलेलं असावं असा तर्क निघाला. आपलं काही झालं तरी सगळी इस्टेट उमा आणि मुलं यांना मिळेल असं त्याला वाटत असावं, हा सगळ्यांचा तर्क. पण हुंदके देत असलेल्या उमाला मात्र मनातून वाटत होतं की त्यांना संपवायचं होतं हरिकाकांना, पण मग हे यांचा गळा कोणी दाबला? हरिकाका तर अंथरुणावरनं उठणं शक्य नव्हतं. नर्सेस ज्युनियर्सनं सांगतायत तसं दार आतून लावलेलं होतं. मग झोपेत यांना हरिकाकांच्या गळ्याभोवती आपण आपली बोटं आवळतोय असं तर वाटलं नसेल. असेल सुद्धा. तीच शक्यता तिला वाटली आणि पटली सुद्धा आणि तिचं अंग शहारलं दुःखानं, भीतीनं आणि मग तिच्या आक्रोशाला पारावार राहिला नाही. कधीतरी थट्टेनं आपणच म्हटलेलं वाक्य तिला आठवलं की हरिकाका म्हणजे तुम्हाला लागलेली लॉटरीच आहे अशा अर्थाचं. एखाद्या विचाराचा पाठपुरावा, तिला वाटलं त्या पाठपुराव्यानं विकृत वळण घेतलं आणि तो विचार रघुनंदनवर राक्षस बनून स्वार झाला हे खरं. श्रीधर म्हणाला, खरं तर वाटत होतं बाबांची भेट होईल का नाही, पण इथे येतो तर रघुनंदन, त्याचीच अपघातानं शेवटची भेट व्हावी आणि ती सुद्धा मेल्यावर. रघुनंदनचा देह पोस्टमार्टेमसाठी स्ट्रेचरवरनं नेत होते आणि पेशंट हरिकाकांकडे मात्र कोणाचंही लक्ष नव्हतं. सगळेच नवलानं रघुनंदनकडे, त्याच्या स्ट्रेचरवर ठेवलेल्या शरीराकडे बघत होते आणि जो तो आपापल्या परीनं घडलेल्या घटनेबाबत विचार करत होता आतल्या आत. उमाकडे तसं कोणाचं लक्ष नव्हतं, निदान त्याची पत्नी म्हणून त्या क्षणी तरी. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात वृंदा दिवाण यांनी लिहिलेली कथा. जी कथा मी घेतली आहे त्यांच्या मी आहे या कथासंग्रहातनं आणि कथेचं नाव होतं अपघात. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. कथेचा हा व्हिडिओ लाईक करा आणि ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. भेटूयात अशाच उत्तम कथेसह पुन्हा एकदा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.